नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुणे एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026ची जी भरतीची जी परीक्षा आहेत विद्यार्थी मित्रांनो, जी 31 ऑगस्टला होणार होती ती एक्झाम पुढे ढकलण्यात आलेली आहेत. तरीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू द्यायचा नाही आहे. तुमचा जो काही अभ्यास झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करायची आहेत. आणि काही विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा टाईम मिळालेला नव्हता, तर त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आहेत. आज आपण विद्यार्थी मित्रांनो सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीसाठी जी काही परीक्षा होणार आहेत 90 मार्काची, त्याचा एक सराव पेपर इथे आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. जे काही परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत, ज्या पॅटर्नने प्रश्न विचारले जाणार आहेत, तशाच प्रकारचे प्रश्न आपण आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये घेतलेले आहेत. तशाच प्रकारचे 90 प्रश्न जे आहेत आपण या प्रश्नपत्रिकेत घेतलेले आहेत. म्हणजेच सहकार या विषयाचे जेवढे प्रश्न विचारले जाणार आहेत, जसे की 20 मार्काचे, बँकिंग या विषयाचे प्रश्न 20 विचारले जाणार आहेत. अशा प्रकारे जो काही सिलेबस दिलेला होता विद्यार्थी मित्रांनो, त्या सिलेबसनुसार आपण इथे प्रश्न घेतलेले आहेत. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आपला आजचा पहिला प्रश्न आहे, आधुनिक सहकारी चळवळीचे जनक कोणाला मानले जाते? प्रश्न क्रमांक पहिला, आधुनिक सहकारी चळवळीचे जनक कोणाला मानले जाते? तर बघा, हा प्रश्न आपल्या सहकार्य या विषयातील आहेत. पहिले 20 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो काय तर सहकार्य विषयावर असतील. तर बघा, येथे तुम्हाला 5 ऑप्शन दिलेले आहेत. अशाच प्रकारचे 5 ऑप्शन तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत, कारण एक्झाम ही IBPS घडणार आहेत, त्याच्यामुळे तिथेसुद्धा काय तर 5 ऑप्शन मिळणार आहेत. तर बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा, हे उत्तर सर्वांनाच माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच रॉबर्ट ओवेन. तर आधुनिक सहकार चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते? तर रॉबर्ट ओवेन यांना म्हटले जाते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, इंग्लंडमधील रॉचडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेडची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इंग्लंडमधील रॉचडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेडची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? तर बघा, येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी आपले इथं बरोबर उत्तर होईल 1844. तर 1844 या वर्षी इंग्लंड या देशामध्ये रॉचडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेड या कंपनीची स्थापना झाली. तर बघा, रॉचडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेड ही जगातील पहिली सहकारी संस्था आहे. ही जगातली पहिली सहकारी कंपनी म्हणू शकतो किंवा सहकारी संस्था म्हणू शकतो आपण. तर ती कोणती आहे? तर ती आहे रॉचडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेड, ज्याची स्थापना इंग्लंड या देशामध्ये झाली. आणि इंग्लंड देशामधील रॉचडेल नावाच्या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो या कंपनीची स्थापना झालेली होती. आणि हे जे रॉचडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेड आहे, ही जी कंपनी आहे ही इंग्लंडमधील रॉचडेल या गावातील 28 जे काही विणकर आहेत त्यांनी या कंपनीची स्थापना केलेली होती. परीक्षेत तुम्हाला जर अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की रॉचडेल इक्विटेबल पायोनियर्स सोसायटी लिमिटेडची स्थापना खालीलपैकी किती व्यक्तींनी मिळून केलेली होती? तर त्याचं उत्तर असेल 28 विणकरांनी मिळून ही जी कंपनी आहे याची स्थापना केलेली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्त्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. ही व्याख्या कोणी केली? बघा, मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्त्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय. ही व्याख्या सहकारी संघटनेची किंवा सहकारी संस्थेची ही व्याख्या कोणी केली? तर बघा, यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा, वेगवेगळ्या व्यक्तीने विद्यार्थी मित्रांनो काय तर सहकारी संस्थेच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाची संकल्पना जी आहे ती आहे मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी स्थापित केलेली संस्था म्हणजे सहकारी संस्था होय. ही जी व्याख्या आहे ही व्याख्या ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच H. कॅल्व्हर्ट यांनी केलेली होती. तर H. कॅल्व्हर्ट या अर्थतज्ज्ञ यांनी काय तर ही जी व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो सहकारी संस्थेची केलेली आहे. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी H. कॅल्व्हर्ट ही मानवी भूमिकेतून व्यक्तींनी स्थापित केलेली संस्था ती आहे H. कॅल्व्हर्ट यांची. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4,
खालीलपैकी कोणते सहकाराचे पुनर्निर्धारित मूलतत्व नाही? खालीलपैकी कोणते हे सहकाराचे पुनर्निर्धारित मूलतत्व नाही? तर बघा याच्यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा याच्यामध्ये जे काही 4पैकी एक ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो काय आहेत तर याच्यामध्ये चुकीचं आहेत. म्हणजे जे काही सहकारी सोसायटीचे जे काही मूलतत्व आहे किंवा जे काही मूलभूत तत्व आहे ते मूलभूत तत्वापैकी याच्यापैकी कोणतं मूलभूत तत्व हे सहकारी सोसायटीचं नाही? तर बघा यामध्ये ऑप्शन ए काय म्हणते की खुले आणि ऐच्छिक सभासदत्व, ऑप्शन बी सभासदांचे लोकशाही नियंत्रण, सी रोखीचे व्यवहार, डी सामाजिक बांधिलकी आणि वरीलपैकी सर्व बरोबर. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी होईल. रोखीचे व्यवहार हे जे तत्व आहे विद्यार्थी मित्रांनो हे सहकाराचे मूलभूत तत्व नाही आहे. म्हणजेच पुनर्निर्धारित मूलतत्व किंवा यालाच आपण मूलभूत तत्वसुद्धा म्हणतो. तर याच्यापैकी रोखीचे व्यवहार हे एक सहकारी सोसायटी ज्या असतात, सहकारी ज्या काही संस्था असतात त्याचे मूलभूत तत्व नाही. यापैकी बघा खुले आणि ऐच्छिक सभासदत्व हे सहकारी सोसायटीचं काय तर सहकारी संस्थेचे एक मूलभूत तत्व आहेत. याच्या व्यतिरिक्त लोकशाही नियंत्रणसुद्धा आहे, सामाजिक बांधिलकीसुद्धा आहे. त्याच्यामुळे काय तर यापैकी जे काही रोखीचे जे व्यवहार आहेत हे एक मुख्य किंवा मूलभूत तत्वामध्ये येत नाही. म्हणून आपलं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. संस्था स्थापनेची कल्पना ज्याच्या मनात उद्भवते ते साकार करण्यासाठी जे पुढाकार घेतात त्यांना काय म्हणतात? म्हणजेच सर्वप्रथम ज्या व्यक्तीच्या मनात एखादी सहकारी सोसायटी स्थापित करण्याची कल्पना मनात येते आणि एक कल्पना मनात आल्यानंतर ती सोसायटी स्थापित कशी करायची यासंबंधी सर्व प्रोसेस ती व्यक्ती करत असते स्वतःहून आणि पूर्ण तऱ्हेनं ती व्यक्तीच त्या सहकारी सोसायटीची स्थापना करण्यास काय तर सहभागी असते मुख्य व्यक्ती म्हणून. तर ती जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काय म्हटलं जाते असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये बघा याच्या आधी मी तुम्हाला जे काही व्हिडिओ घेतले आहेत विद्यार्थी मित्रांनो, काही क्लासेस घेतले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे काही सहकारी संस्थेची जी स्थापना आहे त्या स्थापनेच्या आधारावर मी तुम्हाला एक क्लास घेतला आहे. त्यामध्ये मी तुम्हाला याबद्दल माहिती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो की त्या व्यक्तीला काय म्हणतात म्हणून. तर बघा याचं उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच प्रवर्तक. प्रवर्तक जो असते विद्यार्थी मित्रांनो तो प्रवर्तक काय असतो तर त्या सहकारी संस्थेचा एक मुख्य पाया असतो ज्याच्या मनात पहिल्यांदा सहकारी संस्था स्थापित करण्याची कल्पना उद्भवते आणि ती साकार करण्यापर्यंत तो त्या सहकारी संस्थेचा मुख्य काय तर सहकारी संस्थेचा संस्थापक असतो. म्हणून त्या व्यक्तीला आपण प्रवर्तक असं म्हणतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचे कार्यक्षेत्र साधारणपणे किती असते? ज्या काही प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था असतात बघा सहकारी संस्था ज्या असतात भारतातील त्या सहकारी संस्थेची जी रचना आहेत ती किती स्तरीय आहे तर ते त्रिस्तरीय रचना आहेत. त्यापैकी सर्वात खालची जी रचना आहेत गाव पातळीवरील त्यांना आपण प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था असं म्हणतो. तर त्याच्यावर जिल्हा स्तरावर जिल्हा सहकारी पतसंस्था असतात, जिल्हा मध्यवर्ती बँका असतात आणि राज्यस्तरावर राज्य सहकारी बँका असतात. तर त्यापैकीच एक महत्त्वाचे जो स्तर आहेत तो आहे प्राथमिक सहकारी पतसंस्था जे गाव पातळीवर काम करते. म्हणून याचं जे कार्यक्षेत्र कसं असेल विद्यार्थी मित्रांनो तर ते सुद्धा काय तर एक गाव पातळीवर असेल. म्हणजेच त्यापैकी आपल्याला कोणतं उत्तर बरोबर येईल मग ऑप्शन क्रमांक सी म्हणजे एक गाव किंवा त्या परिसरातील 2-3 गावं जे आहेत ते प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था ज्या असतात त्यांचे कार्यक्षेत्र असू शकते. म्हणून ऑप्शन सी याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या सभासदाला मतदानाचा अधिकार नसतो? बघा यापैकी आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. या 5 ऑप्शनपैकी एक असा सभासद आहे ज्या सभासदाला मतदानाचा अधिकार नसतो. तो कोण? तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक ई म्हणजेच नाममात्र जो सभासद असतो या व्यक्तीला सभासदाला काय तर मतदानाचा अधिकार नसतो. पण आपलं ऑप्शन क्रमांक ई आपलं बरोबर उत्तर होईल. नाममात्र जे सभासद असतात त्या व्यक्तीला
मतदानाचा अधिकार नसतो. हे फक्त नाममात्र सभासद असतात. एक एंट्री फी किंवा एक प्रवेश फी भरून काय तर हे एक सभासद बनू शकतात त्या सहकारी संस्थेचे, परंतु ते कोणत्याही प्रकारचे शेअर्स खरेदी करत नाही, त्याच्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. जे व्यक्ती बघा सहकारी संस्थेमध्ये शेअर्स खरेदी करतात, म्हणजे भाग भांडवल जे असते ते खरेदी करतात, तेच व्यक्ती काय आहेत तर त्याच व्यक्तीला मतदानाचा अधिकार असतो. जे व्यक्ती भाग भांडवल किंवा शेअर्स खरेदी करत नाही ते व्यक्ती म्हणजेच नाममात्र सभासद असतात, म्हणून यांना मतदानाचा अधिकार नसतो. इतर जे 4 आहेत त्यांना काय तर मतदानाचा अधिकार असतो, कारण जे क्रियाशील सभासद असतात ते कंपनीचे शेअर्स खरेदी करतात. सहयोगी सभासद जे असतात हे सुद्धा कंपनीचे शेअर खरेदी करतात, परंतु हे एक सिंगल व्यक्तीचं खरेदी करत नाही, तर 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एकत्रितरित्या काय तर शेअर्स खरेदी करतात. त्याच्यामुळे त्यांना सहयोगी सभासद असं म्हणतो आपण. त्यांना सहयोगी सभासद म्हटले जाते, परंतु हे शेअर्स खरेदी करतात म्हणून यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यानंतर अध्यक्ष किंवा संस्थापक हे तर शेअर्स खरेदी करणारेच असतात, तेव्हाच ते संस्थापक किंवा अध्यक्ष बनतात. त्याच्यामुळे यांनासुद्धा काय तर मतदानाचा अधिकार असणारच, परंतु याच्यापैकी ऑप्शन क्रमांक ई आपलं काय तर जे आहेत नाममात्र सभासद यांना मतदानाचा अधिकार नसतो, म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल इथे ई. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, व्यवस्थापन समितीची पहिली सभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून किती दिवसाच्या आत बोलावली पाहिजे? तर बघा एखादी सहकारी संस्था आहे, त्या सहकारी संस्थेची निवडणूक झाल्यानंतर एक नवीन संचालक मंडळ जे आहेत ते ची स्थापना जे केली जाते किंवा नवीन संचालक मंडळ काय आहेत तर निवडून दिले जाते. तर ते जे नवीन संचालक मंडळ आहे किंवा त्यालाच आपण व्यवस्थापन समितीसुद्धा म्हणतो, तर ती जी नवीन व्यवस्थापन समिती आहे त्यांची निवडणुकीचा निकाल लागल्याच्या किती दिवसाच्या आत पहिली सभा जी आहे ते बोलावली जाते? तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होईल 15 दिवस. तर व्यवस्थापन समितीची पहिली सभा जी असते नवीन निवडणूक झाल्यानंतर किती दिवसाच्या आत बोलावली गेली पाहिजे? तर ती 15 दिवसाच्या आत बोलावली गेली पाहिजे, म्हणून आपलं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, ती 15 दिवसाच्या आत बोलावली गेली पाहिजे निवडणूक झाल्याच्या तारखेपासून किंवा निवडून आल्याच्या तारखेपासून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार, दप्तर आणि हिशोब सांभाळणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीस काय म्हणतात? सहकारी ज्या संस्था आहेत त्यांचा जो काही पत्रव्यवहार आहे, त्याचं जे दप्तर आहेत, त्याचा जो हिशोब सांभाळणारी म्हणजे त्या सहकारी संस्थाचे जे काही अकाउंट्स असतात ते अकाउंट सांभाळणारी जी काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काय म्हणतात? तर बघा इथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल तर याचं आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, म्हणजे सचिव, त्यालाच आपण चिटणीस असं म्हणतो. तर सहकारी संस्थेचा जो काही पत्रव्यवहार, दप्तर आणि हिशोब सांभाळणारी जी व्यक्ती आहे मुख्य व्यक्ती ती सचिव असते, म्हणजे चिटणीस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, सहकारी पतपुरवठा संस्थेचा मुख्य उद्देश काय असतो? बघा येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? मग ऑप्शन ए काय म्हणते की जास्तीत जास्त नफा कमावणे, ऑप्शन बी सभासद शेतकऱ्याची पिळवणूक करणे, ऑप्शन सी शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करून त्यांना कर्जपुरवठा करणे, ऑप्शन डी राजकीय सत्ता मिळवणे आणि ऑप्शन ई यापैकी नाही. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक सी आपलं याचं बरोबर उत्तर होईल, म्हणजे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करून त्यांना कर्जपुरवठा करणे हे सहकारी पतपुरवठा संस्थेचा एक मुख्य उद्देश असतो. प्रश्न क्रमांक 11 बघा, सभेमध्ये एखाद्या ठरावावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार म्हणजे जे कास्टिंग वोट असते तो देण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा सभेमध्ये कोणताही ठराव पारित करण्यासाठी काय तर विद्यार्थी मित्रांनो मतदान घेतलं जाते, परंतु त्या मतदानामध्ये जर समान मते पडली तर तेव्हा एक निर्णायक मत आवश्यक असते. तर ते निर्णायक मत देण्याचा अधिकार हा कोणाला असतो? तर बघा यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल तर बघा याचं बरोबर उत्तर येईल आपलं ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच त्या संस्थेचे किती जी व्यवस्थापन समिती आहे त्या व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष असतात त्या अध्यक्षांना काय तर निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. म्हणजे जर एखाद्या सभेमध्ये एखाद्या ठरावावर जर समान मते पडली तर तेव्हा निर्णायक मत देण्याचा अधिकार हा अध्यक्षास असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, सेवा सहकारी संस्थेची स्थापना
गाव पातळीवर करावी अशी स्पष्ट शिफारस कोणत्या समितीने केली होती? सेवा सहकारी संस्था ज्या असतात त्याची स्थापना गाव पातळीवरच करावी अशी स्पष्ट शिफारस कोणत्या समितीने केली होती? बघा, याच्यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? बघा, याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच वैकुंठलाल मेहता समिती जी होती, या मेहता समितीनेच काय तर सेवा सहकारी संस्था यांची स्थापना गाव पातळीवर व्हावी अशी शिफारस वैकुंठलाल मेहता या समितीने केलेली होती. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच वैकुंठलाल मेहता समिती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, भारतामध्ये पहिली सहकारी सूतगिरणी कोणत्या साली सुरू करण्यात आली होती? भारतामध्ये पहिली सहकारी सूतगिरणी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर बघा, येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक डी, म्हणजेच 1951 याचं आपलं बरोबर उत्तर होईल. तर भारतामधली पहिली सहकारी सूतगिरणी 1951 या साली सुरू करण्यात आली होती. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 1951. त्यानंतर भारतात सहकारी विपणन संस्थांची रचना कोणत्या स्वरूपाची असते? भारतात ज्या काही सहकारी विपणन संस्था असतात त्या संस्थेची जी रचना असते ते उत्पाद जे आहेत ते चांगल्या किमतीत जावं यासाठी सहकारी विपणन संस्थेची स्थापना करण्यात येते. या सहकारी विपणन संस्था कोणत्या स्वरूपाच्या असतात? तर बघा, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच संघीय किंवा पिरॅमिड स्वरूपाची त्याची रचना असते. भारतात ज्या काही सहकारी विपणन संस्था आहेत त्यांची रचना ही संघीय किंवा पिरॅमिड स्वरूपाची असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, भारतात पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था ही कधी स्थापित करण्यात आली? भारतातली पहिली गृहनिर्माण संस्था जी आहे, सहकारी गृहनिर्माण संस्था, ही कोणत्या वर्षी स्थापित करण्यात आली होती? तर बघा, याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 1909. तर 1909 या वर्षी भारतातील पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था जी आहे ती स्थापित झालेली होती. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 16, सहकारी संस्थेच्या नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर कोणते सभासदत्व प्राप्त होते? तर बघा, यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. जे काही प्रवर्तक असतात सहकारी संस्थेची स्थापना करणारे, ते सहकारी संस्थेचे प्रवर्तक प्रवर्तक म्हणून जेव्हा स्वाक्षरी करतात त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारचे सभासदत्व प्राप्त होतात? तर बघा, यामध्ये ऑप्शन ए आहे, त्यांना नाममात्र सभासदत्व प्राप्त होतात. ऑप्शन बी, सहयोगी सभासद. ऑप्शन सी, प्रथम सभासद. ऑप्शन डी, अक्रियाशील सभासद. आणि ऑप्शन ई, क्रियाशील सभासद. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच प्रथम सभासद म्हणून. तर बघा, सहकारी संस्थेचा जो काही प्रवर्तक असतो त्या प्रवर्तकास सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर त्या प्रवर्तकाला प्रथम सभासद म्हणून काय तर मान्यता भेटत असते. म्हणून तो जो सभासद असतो तो प्रथम सभासद म्हणून काय तर नोंदवला जात असतो त्या सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळेस. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच प्रथम सभासद. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा, येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. तर बघा, यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी येथे आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच 1965 या वर्षी NDDB म्हणजेच नॅशनल डेअरी विकास बोर्ड म्हणजे डेअरी विकास मंडळ म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची जी स्थापना आहे हे 1965 या वर्षी करण्यात आलेली होती. तर जे नॅशनल डेअरी विकास मंडळ जे आहेत, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ, याची स्थापना 1965 या वर्षी गुजरातमधील आनंद नावाचं जे गाव आहे, आनंद नावाच्या गावामध्ये काय तर याची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी व्यावसायिक संघटनांच्या कोणत्या प्रकरणात नफा मिळवणे हे गौण मानून सेवेला प्राधान्य दिले जाते? म्हणजे सेवेला प्राधान्य दिले जाते. आणि जे काही नफा मिळवणे आहे हे दुय्यम प्रकारचं काय तर
उद्दिष्ट असते, परंतु त्यामध्ये जे प्रथम उद्दिष्ट असते ते सेवा देणे असते. तर बघा या कोणत्या प्रकारच्या संस्था असतात. बघा यामध्ये ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच सहकारी संस्था ज्या असतात, सहकारी संस्था यांचा पहिला उद्देश हा सर्व्हिस म्हणजे सेवा देणे असते आणि त्याच्यानंतरचा गौण उद्देश असतो तो म्हणजे नफा मिळवणे. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल सहकारी संस्था यांचा प्रथम उद्देश हा सेवा देणे असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, सहकारी चळवळीच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी नितांत आवश्यक असणाऱ्या व्यवहार्य नियमांना सहकाराची तत्त्वे असे म्हणतात. ही व्याख्या कोणी केली. सहकारी चळवळ जे आहेत त्यांच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी नितांत आवश्यक असणारे जे काही व्यवहार्य जे नियम आहे त्या नियमांना सहकार्याची तत्त्वे अशी म्हणतात. ही जी संकल्पना आहे ही संकल्पना कोणी मांडली होती. तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच इयॉन मॅकफर्सन या शास्त्रज्ञाने सहकारी चळवळीच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी नितांत आवश्यक असणारे जे व्यवहार्य नियम आहे त्यांना सहकाराची तत्त्वे असे म्हणतात. ही व्याख्या इयॉन मॅकफर्सन यांनी केलेली आहे. पण आपलं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी इयॉन मॅकफर्सन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, संस्थेच्या निधीची योग्य गुंतवणूक करण्याची जबाबदारी ही कोणाची असते. संस्थेमध्ये जो काही निधी जमा होत असतो त्या निधीची योग्य गुंतवणूक करण्याची जी जबाबदारी असते, मुख्य जबाबदारी ही कोणाची असते. तर बघा याच्यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. या 5 ऑप्शनपैकी आपलं बरोबर उत्तर होईल मग ऑप्शन क्रमांक ए आपले इथे बरोबर उत्तर होईल. व्यवस्थापन समिती जे असतात ते व्यवस्थापन समिती म्हणजे जे संचालक मंडळ असते यांची जबाबदारी असते ती जे काही संस्थेमध्ये जो निधी जमा होतो त्याची योग्य गुंतवणूक कुठं करायची याची. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21, तर बघा आपण आतापर्यंत जे 20 प्रश्न बघितले विद्यार्थी मित्रांनो ते सहकारी या विषयावरील होते. आता आपण याच्या पुढील जे 20 प्रश्न आहेत ते बँकिंग या विषयावर बघणार आहोत. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न येथे घेणार आहोत आणि उर्वरित जे 40 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर बघा आपला प्रश्न क्रमांक 21, IDBI बँकेचे व्यापारी बँकेत विलिनीकरण कोणत्या वर्षी करण्यात आले. IDBI जी बँक आहेत त्या बँकेचे व्यापारी बँकेमध्ये विलिनीकरण कोणत्या वर्षी करण्यात आले. तर बघा याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक टी म्हणजेच 2005. तर 2005 या वर्षी जी IDBI बँक आहे त्या बँकेचं रूपांतर व्यापारी बँकेमध्ये एकूण 2005 साली व्यापारी बँकेत त्याचं रूपांतर करण्यात आलं. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी 2005. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, नव्या खाजगी बँकांची स्थापना करण्याची जी शिफारस आहे ती कोणी केली होती. म्हणजेच नव्या खाजगी बँकांची स्थापना करण्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केल्या होत्या. तर बघा त्याचं बरोबर उत्तर काय होईल. तर ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच नरसिंहन ही समिती आहे, नरसिंहन समिती. तर या नरसिंहन समितीने काय तर नव्या खाजगी बँकांची स्थापना करण्याची जी शिफारस आहे ते केलेली होती. म्हणून आपलं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ए नरसिंहन समिती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, बँकांच्या मालमत्तेचं जे वर्गीकरण आहे हे किती गटात केलं जाते. तर बघा बँकांची जी मालमत्ता असते ज्याला आपण असेट असं म्हणतो, बँकांची जी मालमत्ता असते त्याला आपण इंग्लिशमध्ये असेट असं म्हणत असतो आणि जे की त्यांची जे काही देयता किंवा देणी असते त्याला आपण लायबिलिटी असं म्हणत असतो. तर बघा याच्यामध्ये बँकांची जी मालमत्ता असते तर या मालमत्तेचं वर्गीकरण किती गटात करण्यात आलेलं आहे. बघा इथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए काय म्हणते की 2 गटात, ऑप्शन बी 4 गटात, ऑप्शन सी 5 गटात, ऑप्शन डी 3 गटात, ऑप्शन ई 6 गटात. तर याचं आपलं उत्तर असेल ऑप्शन बी 4 गटामध्ये. तर बँकांची जी मालमत्ता असते त्या मालमत्तेचं वर्गीकरण 4 गटामध्ये करण्यात आलेलं आहे. त्यापैकी बघा 4 गट असे, पहिला गट असतो साधारण मालमत्ता. साधारण मालमत्ता त्यालाच आपण इंग्लिशमध्ये नॉर्मल असेट असं म्हणतो, नॉर्मल असेट किंवा त्यालाच आपण स्टँडर्ड असेटसुद्धा म्हणतो, स्टँडर्ड असेट. त्यानंतर दुसरा प्रकार पडतो निमसाधारण
मालमत्ता किंवा त्याला आपण सबस्टँडर्ड असेटसुद्धा म्हणतो. त्यानंतर त्याचा तिसरा प्रकार पडतो डाऊटफुल असेट आणि त्याचा चौथा प्रकार जो पडतो तो पडतो लॉस असेट, म्हणजेच बुडीत कर्ज मालमत्ता असा त्याचा चौथा प्रकार पडतो. म्हणून बँकांची जी मालमत्ता असते ही मालमत्ता त्यांनी दिलेले जे कर्ज असते त्या कर्जावरून काय तर बँकेची मालमत्ता ठरवण्यात येत असते. म्हणून त्या मालमत्तेची जी वर्गीकरण आहे ते 4 गटात करण्यात येते आणि त्याचे जे काही कर्ज आहे त्या कर्जाची जी काही वसुली असते त्या वसुलीच्या प्रकारानुसार याची काय तर गणना केली जाते. म्हणून याचे 4 प्रकार पडतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, व्यापारी बँकांनी निर्माण केलेल्या पतपैशावर नियंत्रण जे असते म्हणजे जे क्रेडिट कंट्रोल जे असते ते कोण ठेवते? ज्या काही व्यापारी बँका असतात त्या सहकारी बँका असो, सरकारी बँका असो किंवा प्रायव्हेट मोठ्या बँका असो, त्यांनी जे काही पैसा निर्माण केलेला असतो त्या निर्माण केलेल्या पैशावर नियंत्रण कोणाचं असते? तर बघा याच्यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर काय असेल? तर बघा याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच रिझर्व्ह बँक. तर बघा ज्या काही व्यापारी बँका असतात त्या व्यापारी बँकांनी निर्माण केलेला जो काही पैसा असते किंवा जो निधी असते त्याच्यावर RBIचं नियंत्रण असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25, परदेशात कार्य करणाऱ्या भारतीय बँकांच्या सर्वाधिक शाखा कोणत्या देशात आहे? तर बघा भारतातील ज्या काही बँका आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्या शाखा काही इतर देशामध्ये सुद्धा आहे. त्याचप्रकारे आपल्या भारतातसुद्धा इतर देशातील बँकांच्या शाखासुद्धा आहेत. म्हणून परदेशामध्ये जे काही परदेशात भारतीय बँकांच्या सर्वाधिक शाखा ह्या कोणत्या देशामध्ये आहे? तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक डी UK. तर UK म्हणजेच युनायटेड किंगडम म्हणजेच जे इंग्लंड आहेत, जे ब्रिटन आहेत, या इंग्लंडमध्ये किंवा UKमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय आहेत तर भारतातील ज्या बँका आहेत त्या बँकांच्या सर्वात जास्त शाखा ह्या UK या देशामध्ये आहेत भारताच्या बँकांच्या. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल इथे ऑप्शन क्रमांक डी UK. आणि भारतातल्या जे काही बँका आहेत त्यापैकी SBI जी बँक आहे आपली स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकांच्या शाखा ह्या सर्वात जास्त शाखा इतर देशामध्ये आहे. म्हणजेच तुम्हाला जर पुढे चालून असा प्रश्न विचारला की सर्वात जास्त शाखा असणारी जी काही भारतातील जी बँक आहे म्हणजे विदेशात सर्वात जास्त शाखा असणारी ती बँक कोणती? तर ती आहे SBI. आणि विदेशात शाखा काढणारी भारतातली पहिली बँक कोणती? तर ती होती बँक ऑफ इंडिया. ही जी बँक आहे या बँकेने काय तर बँक ऑफ इंडिया या बँकेने भारताबाहेर पहिल्यांदा शाखा काढली होती. म्हणजे भारताबाहेर पहिल्यांदा शाखा काढणारी जी बँक आहे ती कोणती आहे? तर ती आहे बँक ऑफ इंडिया. आणि सर्वात जास्त शाखा असणारी बँक कोणती आहे? तर ती आहे SBI. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, व्यापारी बँकांचे प्राथमिक कार्य हे कोणते असते? बघा व्यापारी बँकांचे 2 प्रकारचे कार्य असते. त्यामध्ये पहिलं कार्य हे प्राथमिक असते आणि दुसरं कार्य हे दुय्यम प्रकारचं कार्य असते. याबद्दल मी तुम्हाला या आधीच व्हिडिओमध्ये काय तर तुम्हाला समजावून सांगितले आहेत की बँकांचे व्यापारी बँका असो की कोणत्याही बँका असो त्यांचं प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य कोणकोणत्या प्रकारचे असते. तर बघा याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय होईल ते बघा ऑप्शन ए काय म्हणते की ठेवी स्वीकारणे म्हणजे ज्या काही डिपॉझिट असतात ते डिपॉझिट घेणे, इतर ग्राहकांकडून कर्ज देणे. तर बघा हे दोन्ही जे काही कार्य आहे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे दोन्हीही काय तर व्यापारी बँकांचे काय तर प्राथमिक कार्य असते. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल इथे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे. आणखी एक महत्त्वाचं कार्य असते व्यापारी बँकांचं ते म्हणजे पतपैसा निर्माण करणे. तर बघा व्यापारी बँकांचे जे काही प्राथमिक कार्य असतात ते 3 प्रकारचे कार्य असतात. त्यामध्ये एक असते ठेवी स्वीकारणे, दुसरं कर्ज देणे आणि तिसरं असते पतपैसा निर्माण करणे. तर बघा लॉकर सुविधा जे विद्यार्थी मित्रांनो हे बँकेचं दुय्यम प्रकारचं कार्य असते.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, 1 एप्रिल 2020पासून बचत खात्यावरील जे काही व्याज असते, म्हणजे जे काही सेविंग अकाउंटवरील जे काही व्याज असते, या व्याजाची गणना कशी केली जाते. तर बघा येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. बघा यामध्ये बघा याचं बरोबर उत्तर काय होईल. तर बघा ऑप्शन क्रमांक येते सी येते आपलं बरोबर उत्तर होईल. मग दैनिक आधारावर म्हणजेच डेली बेसिसवर काय तर 1 एप्रिल 2020पासून या नवीन नियमानुसार जे बचत खाते असतात त्या बचत खात्यावरील जे व्याज असतात त्या व्याजाची गणना डेली बेसिसवर म्हणजे दैनिक आधारावर केली जाते. म्हणजेच दररोज काय तर सेविंग अकाउंटमध्ये काय तर व्याज काय तर जमा होत असते, म्हणजे त्या आधारावरच काय तर व्याजाची गणना केली जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28, संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक कोणती. संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक कोणती, म्हणजेच भारतात स्थापित करण्यात आलेली संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँकची कोणती आहे. तर बघा येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल. तर बघा आपल्या सर्वांना माहीत आहे की PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक जी आहेत ही 1894 या वर्षी स्थापित करण्यात आली होती. ही जी बँक आहे विद्यार्थी मित्रांनो ही भारतातली पहिली पूर्ण भारतीय मालकीची बँक आहे. आणि भारतातील पहिली भारतीय मालकीची जी बँक आहे ती बँक कोणती आहे. तर बघा ती आहे अवध कमर्शियल बँक. जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला की भारतातली पहिली भारतीय मालकीची बँक कोणती, तर ती असेल अवध कमर्शियल बँक. परंतु ते जर पूर्ण भारतीय मालकीची म्हटलं तर मग तिथे उत्तर होईल तुमचं पंजाब नॅशनल बँक. येथे तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. बघा भारताची पहिली भारतीय मालकीची बँक ही अवध कमर्शियल बँक आहे, ज्याची स्थापना 1881 या वर्षी झालेली होती. आणि भारताची संपूर्ण भारतीय मालकीची जी बँक आहे ती आहे पंजाब नॅशनल बँक, ज्याची स्थापना 1894 या वर्षी झालेली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, 19 जुलै 1969 रोजी किती खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक बी म्हणजे 14. तर 14 बँकांचं राष्ट्रीयकरण जे आहे ते 1969 साली करण्यात आलं होतं. तर बघा भारतामध्ये आतापर्यंत फक्त 2च वेळा विद्यार्थी मित्रांनो काय तर बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते. त्यापैकी पहिलं जे काही बँकांचं राष्ट्रीयकरण आहे हे 1969 या वर्षी करण्यात आलेलं होतं. तेव्हा एकूण 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं. म्हणजेच राष्ट्रीयकरण म्हणजे ज्या काही खाजगी बँका आहे त्या खाजगी बँकांना सरकारी बँकेमध्ये रूपांतरित करणे, त्यालाच आपण किंवा सरकारी नियंत्रणाखाली आणणे, त्यालाच आपण त्याचं राष्ट्रीयकरण झाले असं म्हणत असतो. म्हणून आपलं बरोबर उत्तर लिहिते ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 14 बँकांचं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30, अल्पकालीन वित्ताची देवाणघेवाण कोणत्या बाजारात होते. अल्पकालीन जे वित्त असते म्हणजे जे काही पैसे असतात तर त्या पैशाची जी देवाणघेवाण आहे ते कोणत्या प्रकारच्या बाजारात होते. तर बघा भारतीय अर्थशास्त्रानुसार किंवा जगातली संपूर्ण जे काही अर्थशास्त्र आहेत त्याच्यामध्ये बघा 2 प्रकारचे जे काही बाजार असतात. त्यापैकी एक असतो भांडवल बाजार आणि दुसरा असतो नाणे बाजार. तर बघा याच्यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल येते. तर बघा नाणे बाजार होईल, कारण जे की अल्पकालीन वित्ताची देवाणघेवाण ही नाणे बाजारामध्ये होत असते आणि जे दीर्घकालीन असते ते भांडवल बाजारामध्ये होत असते. म्हणून आपलं इथे जे उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक बी नाणे बाजार असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31, भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक कोणती. भारतातली सर्वात मोठी खाजगी बँक कोणती म्हणजे भारतातली सर्वात मोठी प्रायव्हेट सेक्टरमधील बँक आहे ती कोणती आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक बी ICICI बँक जी आहे ही बँक भारतातली सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे. तर भारतातली सर्वात मोठी बँक कोणती आहे तर ती आहे SBI बँक. ही भारतातली सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातली आणि सर्वात मोठी बँकसुद्धा आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यामधील पात्रता ज्या असतात यांचे जे निकष आहेत, जे की एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आहेत म्हणजेच क्रेडिट कार्ड भेटण्यासंबंधित आणि डेबिट कार्ड भेटण्यासंबंधित जे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे ठरवण्यात आले आहे RBIद्वारे, ते जे क्रायटेरिया आहेत याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते जे विधान आहे ते सत्य आहे. तर बघा कोणत्याही व्यक्तीला क्रेडिट कार्ड
किंवा डेबिट कार्ड इश्यू करायचं असेल तर RBIने त्यासाठी काही गाईडलाईन जारी केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर त्या गाईडलाईननुसार तर क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड देण्यात येत असते. तर बघा याच्यामध्येच आपल्याला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डचे जे काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे. तर बघा ऑप्शन ए काय म्हणते की डेबिट कार्डसाठी क्रेडिट कार्ड स्कोअर चांगला असावा लागतो. ऑप्शन बी काय म्हणते की क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी कोणतेही निकष नाही. ऑप्शन सी डेबिट कार्ड मिळवण्यासाठी कोणतेही निकष नाही. आणि ऑप्शन डी दोन्ही कार्डसाठी सारखेच निकष असतात. आणि ऑप्शन ई म्हणते यापैकी नाही. तर बघा यामध्ये ऑप्शन ए हे चुकीचं आहे, कारण डेबिट कार्डसाठी जे आहेत स्कोअर जो असते क्रेडिट स्कोअर याची कोणत्याही प्रकारची अट नसते. उलट क्रेडिट कार्ड जर मिळवायचं असेल तर त्यासाठी क्रेडिट स्कोअरची आवश्यकता असते. त्याच्यामुळे ऑप्शन बी येते. ऑप्शन बीसुद्धा काहीतरी ते चुकीचं ठरेल, कारण क्रेडिट कार्डसाठी कोणतेही निकष नाही हे चुकीचं आहे. म्हणून याच्यामध्ये बघा ऑप्शन सी आपले इथे बरोबर उत्तर येईल. म्हणजे डेबिट कार्डसाठी कोणत्याही प्रकारचे जे काही क्रायटेरिया जे आहेत ते ठरवण्यात आलेले नाही आहे. पण आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. डेबिट कार्ड मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे क्रायटेरिया नसतात. डेबिट कार्ड म्हणजे जे आपल्याकडे जे ATM असते सर्वसाधारण ATM, त्याच ATMला आपण डेबिट कार्ड म्हणत असतो. तर त्यांना कोणत्याही विशेष क्रायटेरियाची गरज नसते. म्हणून आपले इथे बरोबर उत्तर होईल ऑप्शन सी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33. FCNR जे खाते असते ते कोणत्या प्रकारच्या चलनात उघडले जाते. तर बघा FCNR जे खातं असते विद्यार्थी मित्रांनो, हे खाते फक्त NRI जे लोक असतात, जे नॉन रेसिडेन्शियल इंडियन जे असतात NRI लोक, त्यांच्यासाठीच हे जे खाते आहेत विद्यार्थी मित्रांनो काय तर काढण्यात आलेले आहेत. तर बघा हे जे FCNR खाते आहेत याचा फुल फॉर्म आहेत फॉरेन करन्सी नॉन रेसिडेंट अकाउंट असं म्हटलं जाते याला. तर बघा हे जे अकाउंट असते हे फॉरेन म्हणजेच विदेशी जी चलन असते विदेशी चलनामध्ये काढले जाते. तर FCNR जे अकाउंट असते विद्यार्थी मित्रांनो हे एक विदेशी चलनामध्ये विदेशी जी चलन असते म्हणजे जे काही करन्सी असते फॉरेन करन्सी, त्या फॉरेन करन्सीमध्ये काढलेलं अकाउंट असते. म्हणजे त्या अकाउंटमध्ये जे काही पैसा जमा होतो तो फॉरेन करन्सीच्या स्वरूपात जमा होत असतो. तर बघा FCNR हे खाते कोणत्या प्रकारचं खातं असते की कोणत्या प्रकारच्या चलनामध्ये उघडले जाते. तर त्याचं उत्तर असेल विदेशी चलनामध्ये. प्रश्न क्रमांक 34 आपला. प्रश्न क्रमांक 34 आहेत इंटरनेटशिवाय भीम ॲपची वैशिष्ट्ये वापरण्यासाठी मोबाईलवर कोणता कोड डायल करावा लागतो. तर बघा भीम ॲपद्वारे आपण जे काही वेगवेगळे प्रकारचे जे ट्रान्झॅक्शन घेतो विद्यार्थी मित्रांनो ते आपण त्यासाठी आपल्याला इंटरनेटची आवश्यकता असते. जे की आपण स्मार्टफोनचा वापर करतो त्यामध्ये आपण इंटरनेटचा वापर करतो. परंतु भीम ॲपची वैशिष्ट्ये आता मोबाईल फोनवर मोबाईल कोडच्या माध्यमातून सुद्धा दिली जातात. काही विशिष्ट वैशिष्ट्ये जे असतात काही मोजकी वैशिष्ट्ये ते मोबाईल ॲपवर कोड डायल करून दिली जातात. तर बघा त्यासाठी कोड जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे भीम ॲपद्वारे. तर तो कोणता आहे तर बघा यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिले आहेत. बघा ऑप्शन ए काय म्हणते की *123#. ऑप्शन क्रमांक 2 *99#. ऑप्शन क्रमांक 3 *111#. ऑप्शन क्रमांक 4 *#99 आणि ऑप्शन क्रमांक ई *121#. तर बघा याचं उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक डी म्हणजे *# आणि त्यानंतर 99 डायल केलं की ऑटोमॅटिक विद्यार्थी मित्रांनो भीम ॲप जे आहेत ते भीम ॲपची काही वैशिष्ट्य म्हणजेच काही मोजकी फंक्शन्स आपण काय तर त्याचा उपयोग करू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35. 100 रुपयाच्या नवीन नोटेवर कोणते चित्र आहे. तर बघा जे काही नोटा असतात विद्यार्थी मित्रांनो त्या नोटांवर काही विशिष्ट चित्र असतात. त्यावरसुद्धा काय तर बँकेच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात. तर बघा 100 रुपयाची जी नवीन नोट आहे त्या नोटेवर कोणतं चित्र आहे छापलेलं. तर बघा यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. अशाच प्रकारचे 5 ऑप्शन आपल्याला काय तर परीक्षेत पाहायला मिळणार. तर बघा याचं उत्तर असणार आहे तर ऑप्शन क्रमांक बी आपलं राणी की वाव. तर राणी की वाव हे जे चित्र आहेत हे 100 रुपयाच्या नोटेवर छापण्यात आलेले आहेत. तर बघा राणी की वाव हे जे चित्र आहे हे गुजरातमध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36. पीक कर्जाच्या बाबतीत किती रकमेपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून व्याज
जे सवलत आहे, व्याजावर सवलत दिली जाते, म्हणजे इंटरेस्ट सबव्हेन्शन दिली जाते. तर बघा, जे पीक कर्ज असतात विद्यार्थी मित्रांनो, जे की 12 ते 18 महिन्याच्या कालावधीसाठी काय तर ते पीक कर्जे दिली जात असतात. तर बघा, हे जे पीक कर्ज आहेत, या पीक कर्जामध्ये किती रुपयाची जी काही रक्कम असते कर्जाची, की ज्यावर काय तर सरकार सवलत देते व्याजावर त्याच्या. तर बघा, यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन आहेत. यामध्ये आपलं बरोबर उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक बघा सी येथे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच 3 लाख रुपयाचं जे कर्ज असते, त्या कर्जावर जे काही व्याज तयार होते, त्या व्याजावर काय तर सरकार सवलत देते. म्हणून 3 लाख रुपयाच्या कर्जावर काय तर कर्जाच्या व्याजावर सरकार ही काय तर सवलत देत असते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 37, कमर्शियल पेपर्स कोणत्या मूल्यात जारी केले जातात? कमर्शियल पेपर जे असतात ते कोणत्या मूल्यामध्ये जारी केले जातात? तर बघा, ट्रान्झॅक्शन करण्याचे जे काही वेगवेगळे जे प्रकार आहेत, त्यामध्ये बघा, हे कमर्शियल पेपरसुद्धा एक त्याच्यामध्ये एक प्रकार येतो, ज्यामध्ये ट्रान्झॅक्शन करण्यात येते. तर बघा, यामध्ये CP म्हणजे जे कमर्शियल पेपर्स असतात ते कोणत्या मूल्यामध्ये जारी केली जातात? तर बघा, यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये यापैकी आपलं बरोबर उत्तर होईल बघा, यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक बी आपली इथे बरोबर उत्तर होईल. 5 लाख रुपये किंवा 5 लाख रुपयाच्या पटीत जी रक्कम असेल, त्या रकमेमध्ये काय तर कमर्शियल पेपर जारी केले जातात. म्हणजेच बघा, 5 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये किंवा 15 लाख रुपये किंवा 20 लाख रुपये अशा प्रकारे काय तर कमर्शियल पेपर जारी केले जातात. परंतु मिनिमम 5 लाख रुपयाचा आणि 5 लाखाच्या पटीतच काय तर कमर्शियल पेपर जारी केले जातात. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल इथे ऑप्शन क्रमांक बी. जरी इथे आपल्याला ऑप्शनमध्ये 10 लाख दिले असले, परंतु हे 5च्या पटीतलंच आहे, त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी येथे बरोबर उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, सारफासी कायदा 2002 हा याच्याशी संबंधित आहे. तर बघा, सारफासी हा एक कायदा आहे जो की कर्ज वसुलीच्या संबंधित आहे, जो की 2002 या साली पारित करण्यात आला होता. तर बघा, हा कायदा कशासाठी आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी, बुडीत कर्जाची वसुली करण्यासाठी काय तर सारफासी कायदा पारित करण्यात आला होता 2002 साली. तर बघा, हा जो कायदा आहे, या कायद्याच्या अंतर्गत ज्या काही व्यापारी बँका असतात, त्या व्यापारी बँकांना डायरेक्ट कोणतीही कायदेशीर कार्यवाही न करता डायरेक्ट त्यांना जे काही त्यांच्याकडे जे काही गहाण ठेवलेली जी वस्तू आहे, त्या गहाण ठेवलेल्या वस्तूची निलामी करून ते कर्जाची वसुली करता येते या कायद्याच्या अंतर्गत, सारफासी कायद्याच्या अंतर्गत बघा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 39, ठेव विमा आणि पत हमी महामंडळ जे आहे, म्हणजे DICGC जी आहे, म्हणजेच डिपॉझिट बघा, डी म्हणजे काय असतं इथे, हे आहे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन या DICGCचा काय तर फुल फॉर्म आहेत. हा सुद्धा परीक्षेत विचारला जाऊ शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की DICGCचा फुल फॉर्म आहेत डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. तर हे जे DICGC आहे, याचं हेडक्वार्टर कुठे आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक बघा डी आपली इथे बरोबर उत्तर होईल, म्हणजेच मुंबई. तर DICGCचं हेडक्वार्टर आपलं मुंबई या ठिकाणी आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर होईल. तर बघा, DICGC जी आहेत, या संघटनेची स्थापना कधी झाली होती? तर 1978 या वर्षी झाली होती. तर बघा, हे वर्षसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण परीक्षेमध्ये DICGCचं हेडक्वार्टरच्या व्यतिरिक्त त्याची स्थापनासुद्धा विचारली जाऊ शकते. तर बघा, त्याची स्थापना 1978 साली करण्यात आली होती. तर DICGCचं काम काय आहे? तर बघा, यामध्ये ज्या काही व्यापारी बँका असतात किंवा ज्या काही सहकारी बँका असतात, त्या बँकेतील ज्या काही ठेवी असतात, सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही ठेवी असतात, त्या ठेवींना काय तर एक सुरक्षा कवच म्हणून एक इन्शुरन्स केला जात असतो त्या बँकेद्वारे. तर त्यामध्ये जे काही ठेवी ठेवली जाते, म्हणजे जे काही डिपॉझिट ठेवले जाते, त्यामधील 5 लाख रुपयापर्यंतची जी डिपॉझिट असते, त्या डिपॉझिटची जी सुरक्षा जी आहे, सुरक्षेची जी हमी आहे, ती DICGC घेत असते. म्हणजेच 5 लाख रुपयापर्यंतची जे काही डिपॉझिटची जी काही रक्कम आहे, ती DICGC भरून देत असते समोरच्या जे काही कस्टमरला. म्हणून DICGCचं काम काय असते की ते एक इन्शुरन्स कंपनी आहे, जी की बँकेमध्ये जे डिपॉझिट ठेवलं असते त्याची सुरक्षेची हमी घेते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक
45 स्टेट बँक ऑफ इंडियाची टॅगलाईन काय आहे? तर बघा स्टेट बँक ऑफ इंडियाची टॅगलाईन काय आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा परीक्षेमध्ये जे आहेत बऱ्याच बँकेचे जे आहेत ते टॅगलाईन विचारले जातात. तर त्यामध्ये काही मोजक्या बँकाचे टॅगलाईन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया झाली किंवा बँक ऑफ इंडिया झाली, बँक ऑफ महाराष्ट्र झाली. तर या बँकेचे टॅगलाईन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला परीक्षेत जर आली टॅगलाईन तर तुम्हाला काय तो सोपं जाईल. तर बघा यामध्ये प्रश्न क्रमांक 40चं आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, प्युअर बँकिंग नथिंग एल्स. प्युअर बँकिंग नथिंग एल्स म्हणून ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर उत्तर असेल. स्टेट बँक ऑफ इंडिया जी आहेत म्हणजे SBI याची टॅगलाईन ही प्युअर बँकिंग नथिंग एल्स ही आहे. तर बघा अशी आपली काय तर हे 20 प्रश्न आपण बँकिंगची बघितली. आता याच्यानंतर आपण कम्प्युटर या विषयावर काही प्रश्न बघणार आहोत. तर बघा यामध्ये सिलेबसनुसार कम्प्युटर या विषयावर 10 प्रश्न विचारले जातात. तर समोरील 10 प्रश्न जे आहेत ते कम्प्युटर या विषयावर असतील. तर बघा प्रश्न क्रमांक 41 बघा, MS Excel 2010मध्ये फॉर्म्युलाचे मुख्य कार्य म्हणजे विशिष्ट सेलमध्ये असलेल्या संख्याची बेरीज करणे होय. तर बघा खाली काही आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये बघा प्रश्न काय म्हणते की MS Excel 2010 जे आहेत यामध्ये खाली कोणत्या फॉर्म्युलाचे, म्हणजे खाली एक फॉर्म्युला दिला आहे, त्या फॉर्म्युलाचं मुख्य कार्य काय आहे? तर सेल जे असते, जे की MS Excelमधील जे सेल असते त्या सेलमधील जे डेटा असते, जी संख्या असते त्या संख्येची बेरीज करणे हे त्या फॉर्म्युलाचं काय तर कार्य असते. तर तो फॉर्म्युला कोणता आहे ज्याद्वारे काय तर आपण MS Excelमध्ये आपण जे काही डेटा असते संख्यात्मक डेटा, त्या डेटाची काय तर आपण बेरीज करू शकतो. तर बघा यामध्ये ऑप्शन क्रमांक बी आपलं इथं काय होईल? बरोबर उत्तर होईल सम. तर सम जे फंक्शन असते MS Excelमधील जे काही सम नावाचं जे फंक्शन असते याच्याद्वारे आपण काय तर MS Excelमधील जे सेल्स असतात त्या सेल्समधील जे डेटा आहेत संख्यात्मक डेटा याची बेरीज करण्याचं काम सम जे फंक्शन आहेत ते करते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42, MS Excel 2010च्या वर्कशीटच्या सेलमध्ये प्रविष्ट केलेल्या संख्यात्मक मूल्याचे डिफॉल्ट अलाइनमेंट काय असते? म्हणजेच जे की संख्या ज्या काही MS Excelची जे काही उदाहरणार्थ बघा ही जी आहेत सेल आहेत MS Excelची, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात. यामध्ये जे काही संख्या असतात, जे की आपले जे काही नंबर्स असतात, जे काही अंक असतात, ते अंकाची जे काही स्थान जे असते, त्या अंकाचं जे काही पोझिशन असते त्याला काय म्हणतो आपण? त्याची अलाइनमेंट म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी ती संख्या ठेवलेली आहेत किंवा मांडलेली आहेत त्या ठिकाणाला त्याची काय तर आपण अलाइनमेंट म्हणत असतो. तर यामध्ये जी संख्या असतात, तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच राईट अलाइनमेंट. तर जे काही संख्या असतात त्या संख्येचं जे काही अलाइनमेंट असते ते राईट अलाइनमेंट असते. आपण सेंटर अलाइनमेंटसुद्धा करू शकतो, परंतु त्याचं जे काही बाय डिफॉल्ट अलाइनमेंट असते म्हणजे ऑटोमॅटिक जे अलाइनमेंट असते संख्या, आपण त्या संख्येचं जे एंटर केल्यानंतर संख्या एंटर केल्यानंतर बाय डिफॉल्ट ती संख्या राईट साईड जी असते सेलची म्हणजे उजवी बाजू, तर उजव्या बाजूकडे काय तर वळवली जाते. आणि जे की अक्षर असतात विद्यार्थी मित्रांनो त्या अक्षराची जी अलाइनमेंट असते ती डावीकडे असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43, एखादे पान म्हणजे जे काही पेज असते सर्व्हरवरील जे काही पेज असते, बघा पानच्या ऐवजी तुम्ही लक्षात ठेवा पेज. जर बघा एखादे जे पेज आहे सर्व्हरवर कॉपी करण्याला काय म्हणतात? म्हणजेच एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरील जे एक सर्व्हर आहे त्या सर्व्हरवर आपण जर एक पेज कॉपी करत असेल तर त्या कॉपी करण्याला आपण काय म्हणत असतो? बघा यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिले आहेत. बघा ऑप्शन ए काय म्हणते की पृष्ठ जतन करणे, म्हणजेच जे पेज आहे ते जतन करणे म्हणजे सेव्ह करणे. ऑप्शन बी पृष्ठ अपलोड करणे. ऑप्शन सी पृष्ठ तयार करणे. ऑप्शन डी पृष्ठ डाउनलोड करणे. आणि ऑप्शन ई वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहे. तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक ए, पृष्ठ जतन करणे, म्हणजेच त्याला आपण कॉपी करणे असं म्हणतो. म्हणून ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44, MS Word 2010मध्ये उजव्या बाजूला असलेले जे शब्द असतात ते शब्द हटवण्यासाठी शॉर्टकट की कोणती वापरली जाते? बघा MS Excel 2010 जे आहेत यामध्ये उजव्या बाजूला जे शब्द असतात, जसे की हा एक शब्द आहे
कंट्रोल प्लस डिलीट, तर यामध्ये हा जो शब्द आहे डिलीट, हा शब्द उजव्या बाजूला आहे आणि हा शब्द डाव्या बाजूला आहे. तर उजव्या बाजूला असलेला जो शब्द असते तो डिलीट करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली जाते? तर बघा यामध्ये ऑप्शन ए आहेत कंट्रोल प्लस डिलीट, ऑप्शन बी अल्टर प्लस बॅकपेस, ऑप्शन सी कंट्रोल प्लस बॅकपेस, ऑप्शन डी डिलीट आणि ऑप्शन ई कंट्रोल प्लस झेड. तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच कंट्रोल प्लस डिलीट. तर या शॉर्टकट कीचा वापर उजव्या बाजूला असलेला जो शब्द आहे तो डिलीट करण्यासाठी किंवा हटवण्यासाठी कंट्रोल प्लस डिलीटचा वापर केला जाते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी कोणता हा रॅमचा प्रकार नाही? तर बघा रॅम जी असते हे आपल्या कम्प्युटरमधील एक व्होलाटाईल मेमरी असते, म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमरी असा याचा अर्थ होतो. तर बघा यामध्ये खाली काही रॅमचे प्रकार दिलेले आहेत, यापैकी एक प्रकार जो आहे तो रॅमचा नाही आहे. तर बघा तो कोणता नाही? तर याच्यामध्ये आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. आपलं बरोबर उत्तर होईल ई पी रॅम. हे जे आहेत हा एक रॅमचा प्रकार नाही आहे. इतर जे 3 आहेत जसे की डी रॅम, एस रॅम आणि एस डी रॅम हे इतर 3 प्रकार रॅमचे आहेत, परंतु ई पी रॅम हे रॅमचा प्रकार नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46, ई प्रशासन म्हणजेच ज्याला आपण ई गव्हर्नन्ससुद्धा म्हणतो. तर ई प्रशासन म्हणजे काय? बघा यामध्ये 5 ऑप्शन काय म्हणते? सरकारच्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे, ऑप्शन बी कर्मचाऱ्यांना संगणकशास्त्राच्या मूलभूत गोष्टीची जाणीव करून देणे, ऑप्शन सी इंटरनेटच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा प्रदान करणे, ऑप्शन डी ऑनलाईन संवादांसाठी कायद्याची रचना करणे आणि ऑप्शन ई. बरोबर उत्तर काय होईल? तर मग ऑप्शन क्रमांक डी आपली ते बरोबर उत्तर होईल, म्हणजेच सी उत्तर होईल इंटरनेटच्या माध्यमातून सार्वजनिक सेवा प्रदान करणे. ज्या काही सेवा ज्या आहेत, जे काही लोकसेवा असतात, ज्याला आपण लोकसेवा जसं की आपण जे दाखला काढतो उत्पन्नाचा किंवा जे सर्टिफिकेट काढतो आपण कास्ट सर्टिफिकेट किंवा इतर ज्या काही सुविधा असतात ज्या योजनांच्या बाबतीत असतात त्या सर्व सुविधा इंटरनेटच्या माध्यमातून देणे यालाच काय म्हणतो आपण? ई प्रशासन असं म्हणतो. त्यानंतर बघा याचंच एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जे CSC सेंटर असते ते आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47 काय म्हणते? संख्यात्मक आणि सांख्यिकी गणना करण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन जे आहे ते योग्य ठरेल? म्हणजेच जे संख्यात्मक गणना असते ज्यामध्ये नंबर्स असतात त्या नंबर्सचं काय तर डेटा ॲनालिसिस केलं जाते किंवा त्या डेटा जे असते त्या डेटावर काय वेगवेगळ्या प्रोसेस केल्या जातात, जसं की बेरीज, वजाबाकी किंवा वेगवेगळे जे फंक्शन असतात त्याचा उपयोग केला जाते. तर यामध्ये कोणती ॲप्लिकेशन जे आहे ती उपयोगी ठरेल? तर बघा याच्यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल, म्हणजे जे स्प्रेडशीट असते ॲप्लिकेशन, स्प्रेडशीट नावाची जी ॲप्लिकेशन असते जे की आपल्या कम्प्युटरमध्ये MS एक्सेल नावाने असते, ती MS एक्सेल किंवा स्प्रेडशीट जी असते यामध्ये संख्यात्मक किंवा सांख्यिकी गणना करण्यासाठी काय तर ही जी ॲप्लिकेशन वापरली जाते, म्हणून ते आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी कोणते हे इनपुट डिव्हाइस नाही आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी एक डिव्हाइस जे आहे ते इनपुट डिव्हाइस नाही आहे, म्हणजेच त्यापैकी एक डिव्हाइस हे आउटपुट डिव्हाइस असेल. बाकी सर्व जे आहेत ते इनपुट डिव्हाइस आहे, जसं की हलका पेन ज्याला आपण लाईट पेन असं म्हणतो, लाईट पेन. तर बघा याच्याद्वारे काय तर आपण इनपुट देत असतो, म्हणजेच हे एक इनपुट डिव्हाइस आहे. त्यानंतर प्लॉटर, ट्रॅकबॉल, मायक्रोफोन आणि कीबोर्ड. तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक डी जे आहेत आपलं काय तर इनपुट डिव्हाइस नाही. मायक्रोफोन जे आहेत हे काय तर एक आउटपुट डिव्हाइस आहे. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, ते ऑप्शन क्रमांक डी नाही, ऑप्शन क्रमांक बी येते प्लॉटर. तर प्लॉटर जे आहे ते एक आउटपुट डिव्हाइस आहे, इनपुट डिव्हाइस नाही. कारण प्लॉटर म्हणजेच काय असते? एक प्रकारचं प्रिंटर असते. तर प्रिंटर आणि प्लॉटर हे एक आउटपुट डिव्हाइस असते. इतर जे सर्व क्रमांक 49, तिसऱ्या पिढीच्या संगणकामध्ये खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला? तर बघा तिसऱ्या पिढीचे जे संगणक असतात ज्याला आपण 3rd जनरेशन कम्प्युटर असं म्हणतो, तर तिसऱ्या पिढीचे जे काही कम्प्युटर आहेत यामध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो किंवा कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला होता? तर बघा यामध्ये याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच एकात्मिक सर्किट, म्हणजेच त्यालाच आपण IC चिप्स, इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे IC चिप्सचा जो वापर आहे हे तिसऱ्या जनरेशनच्या कम्प्युटरपासून केला जातो.
म्हणून आपले याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, एकात्मिक सर्किट, ज्यालाच आपण इंटिग्रेटेड सर्किट असं म्हणतो. तर तिसऱ्या पिढीच्या संगणकामध्ये कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, तर एकात्मिक सर्किट. आणि जे की पहिली पिढीचं जे कम्प्युटर होते त्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला जात होता. दुसऱ्या पिढीच्या कम्प्युटरमध्ये ट्रान्झिस्टरचा वापर केला जात होता. आणि तिसऱ्या पिढीच्या कम्प्युटरमध्ये बघा IC चिपचा वापर केला जातो. तर जी चौथी पिढीचे जे कम्प्युटर आहेत जे सध्या आता आपण वापरत आहेत त्यामध्ये मायक्रो प्रोसेसरचा वापर केला जातो, ज्यामध्ये अनेक IC चिप जे आहेत त्याच्यामध्ये काय आहेत तर जोडल्या जातात आणि एक मायक्रो प्रोसेसर तयार केले जाते. त्याचा वापर जो आहे ते चौथ्या पिढीच्या कम्प्युटरमध्ये केला जातो. तर पाचव्या पिढीच्या कम्प्युटरमध्ये AI या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50, इंटरनेटचा उपयोग कशासाठी केला जातो. ऑप्शन ए माहिती मिळवण्यासाठी, ऑप्शन बी फक्त खेळण्यासाठी, ऑप्शन सी टाईप करण्यासाठी, ऑप्शन डी फक्त चित्र काढण्यासाठी, ऑप्शन ई वरीलपैकी सर्व. तर बघा यामध्ये आपलं उत्तर काय होईल, तर आपलं एक्झॅक्ट उत्तर लिहिते ऑप्शन क्रमांक ए, म्हणजेच माहिती मिळवण्यासाठी. याचा उपयोग आपण इंटरनेटचा जो वापर आहे आपण माहिती मिळवण्यासाठी करतो, म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन ए. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 51. तर बघा याआधी आपण जे काही 10 प्रश्न बघितले ते कम्प्युटरवर आधारित होते. सिलेबसनुसार तुम्हाला 10 प्रश्न कम्प्युटरचे विचारले जाणार आहेत. त्यानंतर त्याच्या पुढे 10 प्रश्न जे आहेत तुम्हाला काय तर GK म्हणजेच सामान्य ज्ञान या विषयावर तुम्हाला काय तर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर ते प्रश्न आपण पुढे बघणार आहोत. तर बघा प्रश्न क्रमांक 51 काय म्हणते, 1857चा जो उठाव होता त्या उठावात खानदेशातून भिल्लांचे नेतृत्व कोणी केले होते. 1857च्या उठावात खानदेशातून भिल्लांचे नेतृत्व कोणी केले होते. तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच काजी सिंग. तर काजी सिंग किंवा त्यालाच आपण खजा सिंगसुद्धा म्हणतो. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल. तर 1857च्या उठावात खानदेशातून भिल्लांचं नेतृत्व काजी सिंग किंवा खजा सिंग यांनी केले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 बघा, मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशाच्या दरम्यान सीमा निश्चित करते. तर म्हणजेच बॉर्डर निश्चित करते. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. आपलं याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच भारत व चीन या दोन देशादरम्यान मॅकमोहन रेषा जे आहेत ते काय तर काढण्यात आलेली आहेत. म्हणून मॅकमोहन रेषा ही भारत आणि चीन याच्या दरम्यान आहे. तर भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान कोणती लाईन आहेत तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 53, सांगली शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे. सांगली शहर जे आहेत हे कोणत्या नदी काठावर वसलेले आहे. तर बघा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची परीक्षा आहे, त्याच्यामुळे सांगली जिल्ह्यावर 1 ते 2 प्रश्न नक्की पाहायला मिळणार 10 प्रश्नापैकी. तर येणारी जे काही सांगली जिल्हा मध्यवर्तीची जी काही शिपाई या पदाची जी परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये जिल्हा विशेष हा एक वेगळा टॉपिक देण्यात आला आहे. त्याच्यामुळे तिथे शिपाई पदाची जी भरती होणार आहे सांगली जिल्ह्याची, त्यामध्ये तुम्हाला सांगली जिल्ह्याविषयी जवळपास 15 ते 20 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला सांगली जिल्ह्याविषयीच विचारले जाणार आहेत 70 पैकी. त्याच्यामुळे हा जो काही सांगली जिल्ह्याबद्दल एक तुम्ही काय तर विद्यार्थी मित्रांनो चांगली तयारी करायची आहेत. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला PDF बुक प्रोव्हाइड करून देईल, ज्याच्यामुळे तुम्हाला काय तर सांगली जिल्ह्याचे जेवढे काही प्रश्न येतील तुम्हाला त्या काय तर सोडवायला सोपे जाईल. त्यानंतर बघा याचं जे उत्तर होईल आपलं, सांगली शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे. तर बघा याचं उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक बी, कृष्णा. तर सांगली शहर जे आहे हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे, म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54, महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे लिंग गुणोत्तर आहेत ते कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहे. तर बघा यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजे बीड. तर बीड या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातनी सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 55, भारतीय संविधानातील कोणत्या कलमामध्ये अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर भारतीय संविधानामधील जे काही आर्टिकल्स आहेत, जे काही कलम आहेत, त्यापैकी कोणत्या कलमामध्ये भारतीय सेवा म्हणजे ज्या काही IAS IPSच्या ज्या सर्व्हिसेस आहेत UPSCच्या मार्फत ज्या काही दिल्या जातात, तर त्या सर्व्हिसेस जे आहेत ते कोणत्या कलमाच्या अंतर्गत काय तर तयार करण्यात आलेले आहेत. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर इथे आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी,
म्हणजेच कलम 312 जे आहेत याच्या अंतर्गत भारतीय सेवा निर्माण करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56, विम्बल्डन 2026ची पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर विम्बल्डन ओपन 2026 जे आहेत याचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले किंवा विजेतेपद जिंकलं कोण यामध्ये? तर बघा याच्यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक सी असेल. म्हणजेच जॅनिक सिन्नर हा जो आहे विम्बल्डन ओपन 2026चा विजेता आहेत. तर बघा हे जे विम्बल्डन ओपन आहेत ही एक टेनिस टुर्नामेंट असतो विद्यार्थी मित्रांनो. तर हे जे टेनिस टुर्नामेंट आहे तर यामध्ये विम्बल्डन ओपन 2026चा विजेता हा जॅनिक सिन्नर हा आहेत, जो की कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर हा इटली या देशाचा खेळाडू आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 56, पदार्थाच्या खालीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये रेणूमध्ये सर्वाधिक आकर्षण शक्ती असते? तर पदार्थाच्या कोणत्या अवस्थेत रेणूमध्ये सर्वाधिक आकर्षण शक्ती असते? तर बघा येथे आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा ऑप्शन ए काय म्हणते? द्रव, ऑप्शन बी गॅस, ऑप्शन सी प्लाझ्मा आणि ऑप्शन डी घन म्हणजे जे स्थायू असते, स्थायू पदार्थ. घन म्हणजे स्थायू. तर आणि ऑप्शन ई यापैकी नाही. तर बघा यामध्ये आपलं उत्तर असेल स्थायू पदार्थ. बघा स्थायू पदार्थ जे असतात यामध्ये आकर्षण शक्ती सर्वात जास्त असतात, पण आपलं उत्तर होईल स्थायू किंवा घन पदार्थ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 काय म्हणते? खालीलपैकी कोणते भौतिक एकक हे वस्तूची स्थिर अवस्था किंवा एकसमान गतीची जी अवस्था असते ती बदलते किंवा बदलण्याचा प्रयत्न करते? तर बघा यामध्ये आपल्याला 5 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी होईल. म्हणजेच बल. म्हणजे जे फोर्स असते, फोर्स जर आपण लावला एखाद्या वस्तूवर तर स्थिर वस्तूवर तर ती वस्तू काय तर आपण पुढे ढकलतो. म्हणजेच काय तर आपण ती वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच तीची जी स्थिर अवस्था आहे ती बदल होते. किंवा एकसमान गतीची अवस्था आहे त्याच्यामध्ये जर आपण बल म्हणजे फोर्स लावला तर त्याच्या गतीमध्ये सुद्धा काय तर बदल होतो. म्हणून यामध्ये जे फोर्स म्हणजे जे बल जे प्रॉपर्टी आहेत ही प्रॉपर्टी काय करते? कोणत्याही वस्तूची स्थिर अवस्था किंवा एकसमान गतीची अवस्था काय तर बदलण्याचा प्रयत्न करते. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच बल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 58, खालीलपैकी कोणती संज्ञा म्हणजेच कोणती जी काही संज्ञा ही प्राण्याच्या वर्तनाच्या जैविक अभ्यासाचे सर्वोत्तम वर्णन करते? म्हणजेच प्राण्याच्या वर्तनासंबंधित जे काही शाखा आहेत, वर्तनाचा अभ्यास करणारी ती शाखा कोणती आहे? तर बघा याच्यामध्ये ऑप्शन ए इटिओलॉजी, ऑप्शन बी मानववंशशास्त्र, ऑप्शन सी कीटकशास्त्र, ऑप्शन डी इथॉलॉजी आणि ऑप्शन ई यापैकी नाही. तर बघा आपलं याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच इथॉलॉजी. तर प्राण्याचे जे वर्तन असते, प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास करणारी जी शाखा असते विज्ञानाची ती शाखा म्हणजे कोणती? तर ती आहे इथॉलॉजी. तर इथॉलॉजीच्या अंतर्गत प्राण्याच्या वर्तनाचा अभ्यास केला जाते. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी इथॉलॉजी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 60 आणि आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 60 काय म्हणते? 2026चे जे काही पद्म पुरस्कार जे काही देण्यात आले आहेत राष्ट्रपतीच्या हस्ते ते महाराष्ट्रातील किती व्यक्तींना ते पद्म पुरस्कार प्राप्त झालेले आहेत? यामध्ये 3ही प्रकारचे पद्म पुरस्कार येतील. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. तर हे 3ही प्रकारचे जे एकूण पुरस्कार आहे हे किती व्यक्तीला भेटले? तर बघा यामध्ये आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 15. तर बघा मित्रांनो आज आपण 60 प्रश्न बघितले आहेत. याच्या पुढील जे 30 प्रश्न असतील याच प्रश्नपत्रिकेतले आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.